नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. रिया मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मित्रांनो, 19 मार्चलाच म्हणजे उद्या गुरुवारी आलेला आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा केवळ एक सण नसून हिंदू शास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. कारण हा दिवस म्हणजे 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो आणि गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षाची सुरुवात होते. तसेच या पवित्र दिवशी चैत्र नवरात्रीची सुद्धा सुरुवात होते. गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी आलेला एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करणं, नवीन व्यवसाय किंवा गृहप्रवेश यासारखी शुभ कामे करण्यासाठी पंचांगणात कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नसते. हा संपूर्ण दिवस अतिशय प्रभावी आणि शुभ मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्याची परंपरा आहे. गुढीला ब्रह्मध्वज मानले जाते. ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मिती केली आहे असे मानले जाते. तसेच या गुढीपाडव्याच्या दिवशी रामायणानुसार रावणाचा वध करून प्रभू श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपून अयोध्येमध्ये परतले होते. तोच हा पवित्र दिवस होता. घरासमोर उभारलेली गुढी ही विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे. गुढीपाडवा हा सर्वसाधारण दिवस नसून तो वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जीवनातील सर्व अडचणी, अडथळे, संकटे दूर करण्यासाठी हा दिवस खूप प्रभावी मानला जातो. या गुढीपाडव्याच्या दिवशी जेवढे महत्त्व गुढी उभारण्याला दिले जाते, तेवढेच महत्त्व या दिवशी स्नानाला सुद्धा दिले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी अभंग स्नान केले जाते. ज्या प्रकारे आपण दिवाळीच्या दिवशी अभ्यंग स्नान करत असतो, अगदी त्याच पद्धतीने गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा अभ्यंग स्नान केले जाते आणि म्हणूनच या दिवशी ज्योतिषशास्त्रानुसार पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे. परंतु ते सर्वांना शक्य होत नाही आणि म्हणूनच आपल्याला उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने आपल्याला पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. तसेच सर्व दोष, अडचणी, नकारात्मकता, शत्रुत्रास नष्ट होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते. तुमच्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा ही पूर्ण होते. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे? हे स्नान करण्याचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, हा जो उपाय आहे तर तो उपाय तुम्हाला 19 मार्चला गुरुवारी सकाळी करायचा आहे. गुरुवारी सकाळी अमावस्या सुद्धा असणार आहे, म्हणजेच ही फाल्गुन अमावस्या आहे. ही 18 मार्चला सकाळी 8:25 सुरू होणार आहे आणि तीच अमावस्या 19 मार्चला सकाळी 6:53 संपणार आहे. म्हणजे साधारणतः 7 वाजता ती अमावस्या तिथी संपणार आहे. त्यानंतर आपल्याला गुढी जी आहे ती उभारायची आहे आणि गुढीची पूजा करायची आहे. 7च्या अगोदर आपल्याला गुढी उभारायची नाही किंवा गुढीची पूजा सुद्धा आपल्याला करायची नाही. 7 वाजल्यानंतर तुम्ही गुढी उभारू शकता, कारण 19 मार्चला प्रतिपदा जी तिथी आहे तर ती 7:15 सुरू होणार आहे. आणि पहा, जर आपण ही एक वस्तू या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्याला अमावस्येच्या सुद्धा जे काही फळ आहे ते प्राप्त होणार आहे. कारण तुम्हाला माहित आहे की अमावस्येच्या दिवशी स्नानाला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. अमावस्येच्या तिथीवर जर आपण पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केलं, प्रखर पितृदोष हा दूर होत असतो. तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा स्नानाला खूप जास्त महत्त्व दिलं जातं आणि म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तीने हा जो उपाय आहे तो करायचा आहे. कारण गुढीपाडव्याचा दिवस जो आहे तो हिंदू नववर्षाचा म्हणजे मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. त्यामुळे येणारे वर्ष आपल्याला अत्यंत सुखात जाण्यासाठी, आपल्यामधली असलेली नकारात्मकता, निगेटिव्हिटी, अडचणी काढून टाकण्यासाठी तुम्हाला हे स्नान करायचं आहे. हा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, हा उपाय अगदी घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी करायचा आहे. आजारी व्यक्ती असेल घरामध्ये तर त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा आहे. जर घरामध्ये सगळ्यांनी हा उपाय केला तर घरात अगदी आनंदाचं वातावरण जे आहे ते निर्माण होतं आणि येणारं वर्ष हे आपल्याला भरभराटीचं जात असतं. या गुढीपाडव्याच्या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने आपल्याला आरोग्य हे चांगलं राहतं. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली प्रगती होत असते. आपल्या आयुष्यात, आपल्या मार्गात जे काही अडथळे आहेत ते सुद्धा दूर होत असतात. बऱ्याच वेळा असं होतं की कष्ट आणि मेहनत करून आपली इच्छा पूर्ण होत नाही. अशा वेळी आपण ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय जर केले तर नक्कीच आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. आपल्या जीवनात भरपूर पैसा मिळावा, माता लक्ष्मी, भगवान कुबेरांची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी. जीवनात कुबेरांची
कृपादृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी, भरपूर संपत्ती, यश, पैसा मिळावा अशी प्रत्येकाकडे इच्छा असते. पण हीच इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रत्येकजण कठोर परिश्रम सुद्धा करत असतो. बऱ्याचदा कष्ट करून देखील आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आपण ही एक वस्तू जर अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून जर अंघोळ केली तर आपल्या प्रगतीचे मार्ग जे आहेत ते मिळत असतात. आपल्या सर्व इच्छा, मनोकामना या देखील पूर्ण होत असतात. आपल्याला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागू नये आणि आपल्यावरती माता लक्ष्मी, भगवान विष्णू, कुबेरांची कृपादृष्टी राहावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. कारण माता लक्ष्मीसह भगवान कुबेर हे धनाची देवता मानली जातात. कुबेर प्रसन्न झाला तरी आर्थिक समस्या या दूर होतात. जर ह्या देवता आपल्यावरती नाराज असल्या तर आपल्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असतो. म्हणूनच देवतांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये काही खास वस्तू खूप महत्त्वाच्या असतात. तसेच हे उपाय केल्याने आपल्या जीवनात असणारे सर्व शत्रू हे नष्ट होतात. शत्रूच्या मनामध्ये आपल्याबद्दल जी काही वाईट आहे, जी काही नकारात्मकता आहे, तर ती भ्रष्ट होते. हे उपाय केल्यामुळे शत्रूचे मन जे आहे तर ते बदलत असते. जे काही आपले शत्रू आहेत तेच आपले मित्र होत असतात. ते आपल्याबद्दल चांगले विचार करू लागतात. तसेच घरातील लहान मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकल्याने मुलांचा हट्टीपणा, चिडचिडेपणा हा सुद्धा कमी होतो. मुलांचं सुद्धा आरोग्य वर्षभर चांगलं राहत असतं आणि म्हणून प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुवारी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला अंघोळीचं पाणी काढायचं आहे. शक्य असेल तर कोमट पाणी घ्यायचं आहे किंवा तुम्ही थंड पाणी घेतले तरी सुद्धा चालेल. सर्वप्रथम या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे हळद. एक चिमूटभर हळद जी आहे ती आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. गुरुवारच्या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा करत असतो आणि हळद ही अतिशय प्रिय आहे. म्हणून चिमूटभर हळद जी आहे ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची. अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून स्नान केल्याने शरीरातील दोष दूर होतात, सकारात्मकता वाढत असते, माता लक्ष्मीचा आणि कुबेरांचा आशीर्वाद हा देखील मिळत असतो आणि म्हणूनच चिमूटभर हळद टाकायची आहे. यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे कडुलिंबाची पानं. तुम्हाला 2 कडुलिंबाची पानं जी आहेत ती सुद्धा हळदीसोबत अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत. कडुलिंबाची पाने टाकून स्नान केल्याने आपल्या शरीरातील व घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. आपले शरीर हे शुद्ध आणि पवित्र होत असते. कडुलिंबाची पानं जी असतात तर ती आरोग्यासाठी खूप चांगली असतात. आपल्या शरीरामध्ये असणारी अशुद्धता जी आहे ती दूर करत असतात आणि गुढीपाडव्याला या कडुलिंबाच्या पानांचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे आणि म्हणूनच 2 कडुलिंबाची पानं ही सुद्धा तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत. यानंतर तुम्हाला थोडंसं गंगाजल सुद्धा टाकायचं आहे. आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही, परंतु तुम्ही नक्कीच गंगाजल आहे ते अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. हे गंगाजल जर तुमच्याकडे एखाद्या पवित्र नदीचं पाणी असेल, तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. जिथे कुठे पूजा साहित्य मिळतं, तिथे ₹15 ला गंगाजलाची बॉटल ही मिळत असते. तर गंगाजलाचे 2-3 थेंब अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. गंगाजल हे अतिशय पवित्र आणि शुद्ध मानलं जातं. आपण गंगाजल अंघोळीच्या पाण्यात टाकलं, तर आपलं शरीर सुद्धा पवित्र होत असतं. त्याची शुद्धता जी आहे ती वाढत असते आणि म्हणूनच आपल्याला थोडंसं गंगाजल जे आहे ते अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. त्याचबरोबर या वस्तू टाकल्यानंतर तुमच्याकडे तिळाचं तेल असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला तिळाचं तेल जे आहे ते अंगाला लावून घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे. जर तुम्ही तिळाचं तेल लावणार असाल, तर त्यानंतर तुम्हाला साबण लावायची. फक्त तुम्हाला पाण्याने अंघोळ करायचं आहे. ह्या ज्या वस्तू आहेत त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत. स्नान करत असताना तुम्हाला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर या दिवशी अमावस्या तिथी सुद्धा आहे आणि गुढीपाडवा सुद्धा आहे. त्यामुळे या दिवशी पितरांची सुद्धा सेवा केली जाते. स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. या दिवशी तुम्ही सोने, चांदी खरेदी नाही केले तरी चालेल, परंतु आपल्या घरातील देवांसाठी नवीन वस्त्र हे खरेदी करायचं आहे. आदल्या दिवशी तुम्ही खरेदी केले तरीही चालेल. गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही देवांना नवीन आसन दिले तरी सुद्धा चालेल. तुम्ही देवांसाठी हे खरेदी करू शकता. आता या दिवशी जो स्नानाचा शुभ मुहूर्त असणार आहे, तर तो सकाळी 6:24 पासून ते 8 वाजेपर्यंत असणार आहे. या वेळेमध्ये तुम्ही हे स्नान केले तरीही चालणार आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये मी ज्या काही तुम्हाला वस्तू सांगितल्या त्या तुम्ही आवर्जून नक्की टाका. तुम्ही या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी गूळ, कडुलिंबाची पाने आणि धने जे आहेत ते एकत्रित बारीक केले जातात आणि त्याचा प्रसाद खाल्ला जातो. शक्य असेल तर त्याच पद्धतीने तुम्ही खाऊ शकता. शक्य नसेल तर कमीत कमी 1 कडुलिंबाचं पान जे आहे ते आपल्याला खायचं आहे. यामुळे वर्षभर आपलं आरोग्य जे आहे ते उत्तम राहतं. आपली आर्थिक भरभराट होते. तर अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.